महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। क्षयरोगी रुग्णांना सामाजिक बांधिलकी संस्थेचा आधार। निक्षय मित्र होऊन केलं कोरड्या शिद्याचे वाटप। प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख 10 आजारामध्ये आहे। त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग आजाराचे व क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे। भारताने सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे। त्याचाच भाग म्हणून कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सामाजिक बांधिलकी संस्था धावून आली। या गरीब क्षयरोगी रुग्णांचे निक्षय मित्र झाले। रविवारी 9 एप्रिलला कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार घेणाऱ्या त्या सर्व रुग्णांना संस्थेच्या वतीने 3 महिन्याचा कोरडा शिधा देऊन आधार दिला। ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तींमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते। तसेच ज्या व्यक्तींना क्षयरोग झाला आहे अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही। यामुळे क्षय रुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। मात्र ग्रामीण आदिवासी भागातील गरीब रुग्णांना पोषक आहार घेता येत नाही। घरातील कमावती व्यक्ती जर या आजाराने ग्रासली तर उदरनिर्वाह करणे त्या कुटुंबाला जिकरीचे जाते। तिथे पोषण आहार मिळणे तर कठीणच। या सर्व बाबींचा विचार करता केंद्र शासनाने प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान सुरू केला आहे। यामध्ये विविध देणगीदार व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकार सेवा, विविध संस्था, निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी या रुग्णांचे निक्षय मित्र होऊन गरीब क्षय रुग्णांना 1 ते 3 वर्षासाठी कोरडा आहार देऊन क्षयरोगाचे दूरीकरण मोहिमेत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपता येते। कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण आदिवासी भागात असल्याने या केंद्रात उपचार सुरू असलेला बहुतांश गरीब आदिवासी आहे। त्यांनाही पोषक आहार मिळावा याकरिता आरोग्य केंद्राकडून निक्षय मित्र होण्यासाठी विविध सामाजिक संस्थांना आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर यांनी कळंब आरोग्य केंद्रात क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या एकूण 14 आदिवासी रुग्णांना कोरडा शिधा उपलब्ध करून दिला आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णांना आवश्यक गहू, बाजरी, तेल, डाळ, कडधान्य, दूध पावडर आदी 3 महिन्यांचा कोरडा शिधा वाटप केला। यावेळी सामाजिक बांधिलकी संस्थेचे पदाधिकारी सचिव शेखर पेनकर, संदेश कामेरकर, महेश पेनकर, ज्ञानेश्वर वाडिले, शिवंश पेनकर, कळंब पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुनील शेंबडे, कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोंडिलकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर निलेश यादव, डॉक्टर दिनेश जोशी, तालुका क्षयरोग निरीक्षक डॉक्टर नितीन पाटील, कल्पना गायकवाड, आरोग्य सेवक श्याम रोकडे, सुरेश बांगर, दीपक कोलेकर, सामाजिक कार्यकर्ते हनुमान बदे, संतोष बदे, आरोग्य सेविका कल्पना आडे, दीपाली लोहार, अनिता शेंडे, सविता जाधव, जितेंद्र खानके, गणेश मानकामे तसेच मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होत्या। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।